नमस्कार मंडळी. आज बघा झणझणीत काहीतरी खायची अशी इच्छा झाली होती, त्यामुळं चला आज कशी भाजी बनवली ती रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. नमस्कार, पुष्पाज टीव्हीवरमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज आपण बटाट्याची भाजी बनवतो आहे. सुरुवातीला मी 3 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याला चिरा मारून घेतलेला आहे सुरीने. आणि आता आपण हा बटाटा तव्यात भाजतो आहे किंवा मग आपण ते गॅसवर भाजतो आहे. ॲक्च्युली चुलीमध्ये जर भाजलं तर याची चव खूप अजून सुंदर लागते, पण आपल्याकडे चूल नाही आहे त्यामुळे आपण गॅसवर भाजतो आहे. आता हा माझ्याकडे एक तवा, लोखंडी तवा आहे, हा मध्ये फुटलेला आहे, तर मी याच्यावर भाजून घेतले कारण ह्याला मध्ये जो गोल आहे त्यातून काय बटाटे खाली पडणार नाही आणि चांगले भाजले जातील. तर आलटीपालटी करून बटाटे चांगले भाजून घेतलेले आहेत गॅसवर. त्यानंतर मी जाळी घेतली, त्याच्यावर कांदा, खोबरं आणि हिरव्या मिरच्या तेही गॅसवर भाजून घेतलेले आहेत. नंतर तवा घेतला आहे दुसरा, त्यामध्ये आलं लसूण, 1 टीस्पून जिरे आणि 1 टीस्पून धणे, हेही तेल न घालता कच्चं सर्व साहित्य भाजलेलं आहे. आता पाहू शकताय पहिलं सर्व साहित्य भाजून घेतले. आता बटाट्याच्या साल जी आहे ती काढून घ्यायची, एकदम अलगद हाताने काढायची कारण बटाटा पूर्ण काळा होऊ शकतो. तर बटाट्याची साल काढल्यानंतर तुम्ही हा बटाटा धुवून घेऊ शकता, पण मला त्याचा फ्लेवर हवा आहे तसा, त्यामुळे मी बटाटा धुतलेला नाही आहे. पाहू शकता आपण हे बटाटे छान सोलून घेतलेत. आता आपण हा मसाला तयार करायचा आहे. आता माझ्याकडे हा पाटा छोटा आहे, मी त्याच्यावर मसाला वाटून घेणार आहे कारण मला मस्त असं झणझणीत पाट्यावरचं जसं आपण गावी खातो त्यानुसार खायचं आहे, त्यामुळे मी पाट्यावर मसाला वाटून घेते. तुम्ही पाटा नसेल तर मिक्सरवरही मसाला बारीक करून घेऊ शकता. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी यामध्ये पाण्याचा अजिबात वापर नाही केलेला. मसाला असा सुका वाटलेला आहे, तरी पण हे खोबऱ्याचं जे तेल आहे ते पाट्यावर पाहू शकता कसं ते पाणी ओतल्यासारखं, म्हणजे थोडंसं ओलसर दिसतं आहे. हे फक्त खोबरं भाजून घेतले, त्याचं तेल सुटलेलं आहे, पाण्याचा अजिबात वापर नाही केलेला आहे. आणि मसाला छान वाटून घेतलेला आहे. तर तात्पर्य सांगायचं एवढंच की मसाला वाटताना पाणी न घालताना मसाला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. आणि चवीमध्ये थोडासा तसा फरक पडणार, पाट्यावरची चव छान लागते, थोडीशी मिक्सरमध्ये बदल असतोच. तर पहा मी छान मसाला असा वाटून घेतला आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन नवीन रेसिपी येतात त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल, त्यामुळे बेल आयकॉनचं बटनही प्रेस करून ठेवा. आता पहा आपला मसाला वाटून झाला आहे मस्त. मसाल्याचा वाटतानाही खूप छान वास येतोय. पाट्यावरचा मसाला वाटलेला असतो की वाटतो तो असाच भाकरीबरोबर खावा. सातारचे जे लोक आहेत ते आवाजाप्रमाणेच त्यांना झणझणीत खायला आवडतात. कोण सातारचे लोक आहेत, कोणाकोणाला झणझणीत आवडतं तर कमेंट करून नक्की सांगा. आता मी लोखंडी तव्यामध्येच भाकरी बनवलेली आहे ज्वारीची, आणि त्या तव्यामध्येच मी भाजी पण बनवणार आहे. आता सुरुवातीला तेल घेतलं, त्या तेलामध्येच पापड सुरुवातीला भाजून घेतले, बटाट्याची फोडी करून घेतल्या सुरीने. आता तव्यात मी 2 टीस्पून तेल घातलेलं आहे, त्यामध्ये मोहरीची फोडणी दिली, तडका, आणि त्यानंतर कढीपत्ता आणि आपण जो वाटलेला मसाला आहे तो तेलात चांगला भाजून घ्यायचा आहे. वास खूप सुंदर येतो आणि चव ही खूप अप्रतिम लागते. मसाला चांगला भाजल्यानंतर आपण बटाट्याच्या फोडी किंवा ते काप केलेले आहेत ते मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे. फोडींना मसाला चांगला लागेल याप्रमाणे मंद आचेवर. चवीनुसार मीठ घालायचे, हळद थोडीशी घालायची, आणि तुम्हाला जर सुका असाच बटाटा खायचा असेल तर ही खूप सुंदर चव लागते. आता मी यामध्ये थोडासा रस्सा बनवते, त्यामुळे मी यात थोडंसं पाणी ओतणार आहे. तर असा बटाटा परतून घेतला तर सुका खायचा असेल तर तुम्ही असाच गॅस बंद करून जेवायला घेऊ शकता. आता मी हळद आणि मीठ घालून चांगलं परतून घेतलं आहे. त्यानंतर 1 टीस्पून बेसन पीठ घातलेलं आहे. आता हे बेसन पीठही छान परतून घ्यायचं आहे सर्व मसाल्यामध्ये, त्याचा कच्चापणा लागला नाही पाहिजे या प्रमाणात. आणि नंतर मी जो मसाला पाट्यावर वाटून घेतला होता त्याचंच थोडंसं पाणी काढलं होतं, सुरुवातीला ते पाणी ओतलेलं आहे. जेवढा रस्सा बनवायचा असेल मीडियम त्यानुसार थोडंसं पाणी ओतायचं. वरून कोथिंबीर घातलेली आहे. सर्व छान मिक्स करून घ्यायचे आणि भाजी छान उकळवून घ्यायची. तर नक्की रेसिपी ट्राय करून पहा, खूप सुंदर लागते. आणि कधी आपल्याला गावच्या जेवणाची आठवण येते, थोडंसं असं वेगळं खावंसं वाटतं. आणि इथून पुढे तर दिवाळीचं गोड पदार्थ खाऊन कंटाळा येणार आहे, तेव्हा तुम्ही त्यानंतर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद, आणि असंच तुमचा सपोर्ट राहू द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि रेसिपी कशी झाली नक्की एकदा ट्राय करून पहा. धन्यवाद.